नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत सुसर, इंग्रजी विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सातरळ. आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ शिकणार आहोत. या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत, त्याचा प्रथम अभ्यास करूयात. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून पाऊस पडत आहे. आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 3 years. मी 3 वर्षांपासून इंग्रजी शिकत आहे. ही हॅज बीन वॉचिंग टेलिव्हिजन. तो टी व्ही पाहत आहे. या ठिकाणी सेंटेन्स स्ट्रक्चर लक्षात घ्यायचे आहे. सब्जेक्ट, त्यानंतर ऑक्झिलरी व्हर्ब हॅव किंवा हॅज, त्यानंतर बीचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म बीन, आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाला मेन व्हर्बला ING प्रत्यय रेनिंग. या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात येतील. पहिली म्हणजे बीन हा ऑक्झिलरी व्हर्बचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म वापरलेला आहे. तो ॲक्शन कंप्लीट झाल्याचं सजेस्ट करतोय, आणि मुख्य व्हर्बला ING फॉर्म आहे. ते क्रिया प्रोग्रेसमध्ये आहे, सुरू आहे हे सजेस्ट करतोय. यातून काय इम्प्लिकेशन आहे बघूयात. द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ द प्रेझेंट परफेक्ट अँड द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सेस. यातून आपल्या असं लक्षात येतं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट कंटिन्युअस याचं कॉम्बिनेशन आहे. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग या वाक्यातून आपल्याला काय कळतं. नंबर 1, द रेन हॅज स्टार्टेड इन द मॉर्निंग. पाऊस पडायला सकाळी सुरुवात झालेली आहे. नंबर 2, द रेन हॅज नॉट येट स्टॉप्ड. पाऊस अजूनपर्यंत थांबलेला नाही. दुसरं उदाहरण बघूयात. आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 3 years. म्हणजे आय हॅव स्टार्टेड स्टडिंग इंग्लिश 3 years बिफोर. 3 वर्षांपूर्वी मी इंग्रजी शिकायला सुरुवात केली. माय स्टडिंग ऑफ इंग्लिश इज स्टील इन प्रोग्रेस. आणि अजूनपर्यंत मी इंग्रजी शिकतो आहे. म्हणजे शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती अजूनही सुरू आहे. भूतकाळात ॲक्शन सुरू झाली इंग्रजी शिकण्याची, अँड इट इज कंटिन्यूड इन द प्रेझेंट मोमेंट ऑल्सो, नाव ऑल्सो. म्हणजेच एखादी क्रिया भूतकाळापासून ते आत्तापर्यंत कंटिन्युअसली सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. त्यानंतर हा टेबल आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसची वाक्यरचना कशी असते ते दाखवतो. त्याचा थोडासा अभ्यास करूया. प्रोनाउन्स आय, वी, यू, दे यासोबत आपल्याला ऑक्झिलरी व्हर्ब वापरायचं आहे हॅव, त्यानंतर बीन, आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाला ING फॉर्म. जसं की आय हॅव बीन स्टडिंग, वी हॅव बीन वॉचिंग, दे हॅव बीन वर्किंग. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर हॅज हे ऑक्झिलरी व्हर्ब या ठिकाणी वापरावं लागतं. ही, शी, हॅज, त्यानंतर बीन, आणि त्यानंतर व्हर्बला ING प्रत्यय. ही हॅज बीन वर्किंग, शी हॅज बीन स्टडिंग. अशा पद्धतीने आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. यानंतर आणखी एक नियम लक्षात ठेवायचा आहे. बऱ्याचदा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यामध्ये सिन्स आणि फॉर यांचा उपयोग केलेला असतो. तो असतो की एखादी क्रिया किती वेळेपासून सुरू आहे हे दाखवण्यासाठी. पण फॉर केव्हा वापरायचं आणि सिन्स केव्हा वापरायचं याचे काही नियम आहेत. तर आपण पहिल्यांदा बघूयात की फॉर केव्हा वापरायचं. वी यूज फॉर व्हेन वी से अ पिरियड ऑफ टाईम. एक विशिष्ट काळ जेव्हा आपल्याला दाखवायचा असतो तेव्हा आपण फॉर वापरतो. जसं की 2 hours, 3 years, 2 weeks, एट्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, इट हॅज बीन रेनिंग फॉर 2 hours. एक्झॅक्ट स्टार्ट ऑफ पॉईंट आपल्याला माहीत नाही आहे, म्हणून एक पिरियड माहिती आहे 2 तासांचा, म्हणून आपण फॉर वापरतो. इट हॅज बीन रेनिंग फॉर 2 hours. सिन्स आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट टाईम, एक्झॅक्ट दिवस
एक्झॅक्ट वेळ माहिती असते त्याला आपण स्टार्ट ऑफ अ पिरियड म्हणतो. तो जेव्हा माहिती असतो तेव्हा आपण सिन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल 8 o'clock मंडे 1985 etc. जसं की इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock. म्हणजे आपल्याला 8 o'clock ही एक्झॅक्ट वेळ माहिती आहे. अशा वेळी आपण सिन्स वापरतो. एक छोटीशी एक्सरसाइज या ठिकाणी आहे आणि यामध्ये आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सची वाक्य बनवायची आहेत. जसं की माय ब्रदर इज अ रायटर, माझा भाऊ लेखक आहे. अँड ही डॅश राईट नोवेल सिन्स 1990, तो 1990 पासून कादंबऱ्या लिहितो आहे. तर आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस वापरायचा आहे या ठिकाणी. आय डॅश लिव्ह इन दिल्ली फॉर 18 years. त्यानंतर आहे ही इज अ टीचर, तो शिक्षक आहे आणि तो 2012 पासून शिकवतो आहे. या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना वापरून आणि ते वाक्य पूर्ण करायचं आहे. तर आपण आन्सर की बघूयात. माय ब्रदर इज अ रायटर, माझा भाऊ लेखक आहे. अँड ही आहे म्हणून हॅज, त्यानंतर बीन, त्यानंतर राईटला ING फॉर्म. ही हॅज बीन रायटिंग नोवेल्स सिन्स 1990, तो 1990 पासून कादंबरीचं लेखन करतो आहे. आय हॅव बीन लिव्हिंग इन दिल्ली, आय आहे म्हणून हॅव, त्यानंतर बीन, त्यानंतर लिव्हला ING फॉर्म. आय हॅव बीन लिव्हिंग इन दिल्ली फॉर 18 years. 18 years हा पिरियड आहे, एक्झॅक्ट पॉईंट ऑफ टाईम नाही आहे म्हणून आपण फॉर वापरला आहे या ठिकाणी. आय हॅव बीन लिव्हिंग इन दिल्ली फॉर 18 years. त्यानंतर ही इज अ टीचर, तो शिक्षक आहे. ही हॅज बीन टीचिंग सिन्स 2012, आणि तो 2012 पासून शिकवण्याचं काम करतो आहे म्हणून हॅज, बीन आणि टीचला ING फॉर्म. अशा पद्धतीनं आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. यामध्ये आपल्याला क्वेश्चन आणि निगेटिव्ह सेंटेन्सेससुद्धा बनवता येतील. ते आपण आपल्या पुढील लेक्चरला बघूयात. हे प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी मी रेमंड मर्फी यांचं इंटरमिजिएट इंग्लिश ग्रामर या पुस्तकाची मदत घेतलेली आहे. मला अशी आशा आहे की तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस कोणत्या परिस्थितीमध्ये वापरायचा याबद्दलची मूलभूत माहिती मिळालेली आहे. धन्यवाद.